तर पुणे ते शिर्डी एक्सप्रेस सुरू होणार. अश्विनी वैष्णव आणि फडणवीसांच्या हस्ते उद्या उद्घाटन होऊ शकतं. पुणे ते शिर्डी दरम्यान धावणारी ही पहिली एक्सप्रेस असणार आहे. श्रीगोंदा, दौंड, अहिल्यानगर, राहुरी, बेलापूर या ठिकाणी त्यांचे थांबे असणार आहेत. उद्या दुपारी 3 वाजता या एक्सप्रेसचं लोकार्पण होईल. तर मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशींची बदली झाली आहे. अश्विनी जोशींची MMRDA मध्ये बदली झालेली आहे. अश्विनी जोशींच्या जागी प्राजक्ता वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. प्राजक्ता वर्मा या मुंबई महानगरपालिकेच्या नव्या अतिरिक्त आयुक्त असणार आहे. तर पुणे कोल्हापूर महामार्गावरील टोल वसुलीला राजू शेट्टींनी विरोध केला. राजू शेट्टींची उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठामध्ये याचिका आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे टोल आकारणी करणं बेकायदेशीर असल्याचं याचिकेत नमूद करण्यात आलंय. सरकारला 2 आठवड्यामध्ये उत्तर सादर करण्याचे कोर्टानं आदेश दिले. तर नाशिकच्या इगतपुरीमध्ये मुख्य धरणाच्या पाणीसाठ्यात घट झाली आहे. अनेक धरणांमध्ये पाणीसाठा 30% कमी असून अनेक धरणं तळ गाठण्याच्या मार्गावर आहेत. इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठ्या अशा वैतरणा धरणामध्ये 30% पाणीसाठा उपलब्ध आहे. इगतपुरी तालुक्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात जी आहे कमालीची घट झालेली आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा मान्सून लांबलेला आहे आणि बाष्पीभवनामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात जी आहे दिवसेंदिवस कमालीची जी आहे ती घट होताना दिसत आहे. बाष्पीभवनामुळे अनेक धरणांच्या पाणीसाठ्यात जी आहे ती घट होताना दिसून येत आहे. पाण्याचं योग्य नियोजन करण्याचं जे आव्हान आहे ते तालुक्यातील सर्व ज्या यंत्रणा आहे त्यांच्यापुढे ठाकलेलं आहे. ज्या विहिरी आहेत त्या विहिरी सुद्धा त्यांनी ताब्यात घेण्याचे जे आहे ते संबंधित यंत्रणांना सांगितले आहे. त्यामुळे जे नागरिकांनी आहे ते आपल्या पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने करावे असे आता चित्र कुठेतरी निर्माण झालेले आहे. शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी. तर पुरुषोत्तम अधिक मासात विठ्ठलाच्या दानपेटीत 9 कोटींचं दान पडलंय. देणगी पावतीद्वारे 2 कोटी रुपये विठ्ठल मंदिराला दान देण्यात आलंय. पुरुषोत्तम अधिक मासात रेकॉर्ड ब्रेक दान झालेलं आहे. मागील अधिक महिन्याच्या तुलनेमध्ये यंदा 2 कोटी 26 लाखांनी दान वाढलेलं आहे. अधिक मासात 14 लाख भाविकांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. विठ्ठल मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ही माहिती दिलेली आहे. तर जालन्याच्या दाभाडी गावामध्ये पाण्यासाठी महिला आक्रमक झाल्या आहेत. थेट पाण्याच्या टाकीवर चढून महिलांचं आंदोलन पाहायला मिळालं. जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणी न मिळाल्यामुळे महिला आक्रमक झाल्या. 3 वर्षांपासून जलजीवन मिशन योजनेचं काम सुरू आहे. योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप होते. दाभाडीमधील एका युवकाचं आजपासून आमरण उपोषण सुरू आहे. महिलांचं समर्थन करण्यात आलं. उपोषणाला समर्थन देत महिला पाण्याच्या टाकीवर ज्या आहेत त्या चढल्या. तर बीडमध्ये मातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी भव्य क्रांती मोर्चा काढण्यात आला. मातंग समाजाच्या मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकलेला आहे. सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान निघालेल्या या आंदोलनात हजारो बांधव जे आहेत ते सहभागी झाले. तर फडणवीसांच्या दिल्लीत जाण्याच्या महत्वाकांक्षा लपलेला नाहीत असं अंधारेंनी म्हटलंय. फडणवीसांनी दिल्लीत न जाण्यासाठी काही जण स्पीड ब्रेकर टाकण्याच्या तयारीत असल्याचं अंधारेंनी म्हटलं. कई घर अपनी जद में लगेगी आग तो आएंगे कई घर अपनी जद में. यहाँ पे सिर्फ हमारा मकान थोडी है. देवेंद्र फडणवीसजी, तुमच्या एका मुख्यमंत्री पदाच्या अहममिकेपोटी तुम्ही एक भस्मासूर जन्माला घातला. आता भस्मासुराची ताकद इतकी वाढली की तुमच्या डोक्यावर हात ठेवायला कमी करणार नाही इथपर्यंत हात सरसावलेला आहे. फडणवीसांच्या दिल्लीत जाण्याच्या महत्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाही. अगदी तशाच फडणवीसांनी दिल्लीत पोहोचू नये म्हणून फडणवीसांच्याच पक्षाचे दिल्लीतले नेते, विशेषतः शिंदे सेना जन्माला घालणारे, शिंदे सेनेची सरोगेट मदर म्हणून वावरणारे दिल्लीतले नेते, हे फडणवीस दिल्लीला पोहोचू नयेत म्हणून एक लांब सडक स्पीड ब्रेकर टाकण्याच्या तयारीत आहेत. अगदी दिल्ली टू दरे या सगळ्या स्पीड ब्रेकरमध्ये फडणवीसची तुम्ही कसे सर्वाईव्ह होणार आहात? ठाकरेंच्या नेतृत्वाचा प्रश्न नाही आहे हा. कारण TMCचे 20 खासदार जातात, NCP फुटते.
आप फुटते. हे सगळ्या पक्षांच्या बाबत होतं. हे सगळ्या पक्षांच्या बाबत होतं, कारण ॲब्सोल्यूट पॉवर अँड ॲब्सोल्यूट करप्शन. भाजपाला ज्या दिशेने जायचं आहे, डिलिमिटेशन बिलच्या नंतर. तर एकनाथ शिंदे दिल्ली विमानतळावर दाखल झाले. ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीला रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली होती. सध्याची घडीची महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत. एकनाथ शिंदे दिल्लीच्या विमानतळावर दाखल झालेले आहेत. एकनाथ शिंदे काही वेळातच दिल्ली विमानतळावरनं बाहेर येऊ शकतात अशी देखील माहिती मिळते. ठाकरेंचे खासदार दिल्लीला 6 खासदार जे आहेत ते रवाना झालेले आहेत. एकनाथ शिंदे दिल्ली विमानतळावर पोहोचले आहेत. तर ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीला रवाना झाल्याची सूत्रांनी माहिती आहे आणि उद्या लोकसभा अध्यक्षांना भेटून वेगळा गट स्थापनेसाठी हे खासदार पत्र देऊ शकतात अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या विमानतळावर दाखल झाल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते आहे. एकनाथ शिंदे हे दिल्ली विमानतळावर दाखल झालेत. थोड्याच वेळात ते विमानतळातून बाहेर येतील आणि त्यानंतर रात्री बैठक जी आहे ती खासदारांसोबत ते घेतील अशी देखील एक माहिती समोर येते. एकनाथ शिंदे दिल्ली विमानतळावर दाखल झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे. प्रमोद जगताप आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रमोद, एकनाथ शिंदे सध्या दिल्ली विमानतळावर दाखल झालेले आहेत. 6 खासदार दिल्लीला रवाना झालेले आहेत. काही खासदार पोहोचल्याची देखील माहिती मिळते. काय अधिक अपडेट? सचिन, ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवरती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे राजधानी नवी दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत. एकनाथ शिंदे यांचं विमान जे आहे ते दिल्ली विमानतळावरती इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरती दाखल झालेलं आहे. पुढच्या काही मिनिटांमध्ये एकनाथ शिंदे हे विमानतळाच्या बाहेर येतील. ज्या पद्धतीनं ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू आहेत, ठाकरेंच्या पक्षाचे 6 ते 7 खासदार राजधानी नवी दिल्लीमध्ये आलेले आहेत आणि ते 6 खासदार फुटण्याच्या तयारीमध्ये आहेत. उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये उभी फूट पडू शकते अशा पद्धतीच्या खरं तर चर्चा सुरू आहेत आणि ही सगळी फूट उद्या पडू शकते अशा पद्धतीची माहिती आहे सचिन. आणि या सगळ्या माहितीच्या पार्श्वभूमीवरती एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा अत्यंत महत्वाचा आहे असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. कारण एकनाथ शिंदे हे पक्षाचे प्रमुख असताना ज्या पद्धतीनं मागच्या वेळी म्हणजे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याच्या नंतर मुख्यमंत्री पदाची जेव्हा शपथ घेतली होती त्यानंतर अशाच पद्धतीनं एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये आलेले होते आणि त्यांनी खासदारांची बैठक घेतली होती. त्यावेळेस 11 खासदारांची त्यांनी एकत्रित बैठक घेतली होती. त्याही वेळी एकनाथ शिंदे प्रमोद, धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी.